सेवा केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच VRS घेतली आणि नाशिक येथे स्थलांतर केले. तेथे त्यांनी गुरुकृपा तबला अकॅडमी या नावानं स्वतःची तबला शिक्षण संस्था गुरुशिष्य परंपरेतून सुरू केली. खानदेश परिसरातील तबला विषयातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार असे आहेत: पंडित दिनकर कैकिनी दिनरंग पुरस्कार, पंडित स्वप्न चौधरींजी व पंडित योगेश समशीजी यांच्या हस्ते, आणि पंडित नाना जोशी पुरस्कार, तालमणी सूरसिंगार संसद दिल्ली पुरस्कार, खानदेश भूषण पुरस्कार, तबला भूषण सन्मान आणि तबला अलंकारमध्ये विशेष पारितोषिक हे त्यांना मिळालेले आहे. जयंत नाईक सर यांना तर त्यांचा आपण सत्कार करूया. आजच्या या कलावतरात कला साधनेचे व्रत हाती घेतलेल्या या कला साधकाला कीर्तिकला मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या सुवर्णरेखेने सन्मानित करूया. या सुवर्णरेखेने सन्मानित करूया. धन्यवाद.